आज पुणे शहरासह पिंपरी चिंचवडचा पाणी पुरवठा बंद असेल। पाणी पुरवठा विभागाकडून दुरुस्तीच्या कामासाठी हा पाणी पुरवठा बंद ठेवला जाईल। तसंच उद्या सकाळी उशिरा कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे, त्यामुळे पाणी जपून वापरावं असं आवाहन पालिकेकडून केलं जात आहे। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, पुण्यामध्ये पाणी बंद असण्याचं आजचं प्राथमिक कारण नेमकं काय आहे आणि काय परिस्थिती पाण्यासंदर्भातली पुण्यातली? ज्ञानदा, जे कारण देण्यात आलं आहे ते पुणे महापालिकेची जी वेगवेगळी जलशुद्धीकरण केंद्र आहेत त्यांची एकाच वेळी देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी हा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे असं कारण देण्यात आलं आहे। मात्र पुण्यावरती पाणी कपातीचं एक संकट जे आहे ते घोंगावतं आहे, कारण यावेळी पाऊस कमी पडला आहे, धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा नाही। जी 4 धरणं आहेत त्यातील पाणी पुणे शहराला पिण्यासाठी वापरावं लागतं, त्याचबरोबर ग्रामीण भागाला शेतीसाठी देखील सोडावं लागतं। अर्थात आज जो काही पाणी पुरवठा बंद राहणार आहे त्यासाठी कारण हे देखभाल आणि दुरुस्तीचं देण्यात आलं आहे। पुण्यातील पर्वती जलशुद्धीकरण केंद्र असेल, नवीन आणि जुनं होळकर जलशुद्धीकरण केंद्र असेल, भामासखेड जलकेंद्र असेल, वारजे, SNDT, चतुसृंगी, वडगाव इथली जलशुद्धीकरण केंद्र असतील, ही सगळी जलशुद्धीकरण केंद्र एकाच वेळी दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आली आहेत आणि त्यामुळं जवळपास संपूर्ण पुणे शहराचा जो पाणी पुरवठा आहे तो बंद ठेवण्यात येणार आहे। याची माहिती पुणेकरांना गेल्या 2-3 दिवसांपासून दिली जाते, त्यामुळं लोकांनी पाणी साठवून ठेवावं असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलेलं होतं। अर्थात पुणेकरांना अशी फारशी सवय नाही गेल्या काही वर्षांपासून, मात्र महापालिकेने त्यांचं काम केलेलं होतं। गेल्या 2-3 दिवसांपासून पुणेकरांना सूचना देण्यात आलेली होती, मात्र सुरुवातीला मी जसं म्हटलं की एक चाहूल पुणेकरांना पाणी कपातीची येणाऱ्या काही महिन्यांमध्ये लागायला हरकत नाही, यामुळे कारण धरणांमध्ये पाणीसाठा कमी आहे। पाणी कपात ही पुण्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये करावी लागणार आहे। ज्ञानदा, धन्यवाद मंदार या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।